नमस्कार, मी अलका कोळपे मांगले. आज पु ल देशपांडे यांचा 25वा स्मृतिदिन. त्यानिमित्तानं मी एक त्यांची संस्कार ही कथा वाचणार आहे. संस्कार, पु ल देशपांडे. संस्काराचे वर्तुळ हे अशा धार्मिक मानल्या गेलेल्या जुन्या रूढींपुरतं मर्यादित केलेलं असल्यामुळे त्या रूढी पाळणारे ते सुसंस्कृत आणि बाकीचे असंस्कृत असे सोयीस्कर गणित मांडलं जातं. लहान मुलांच्यावर संस्कार म्हटले की मराठी मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय लोकांच्या डोळ्यापुढे प्रथम शुभं करोति कल्याणम, मुंज, देवाची प्रार्थना अशा प्रकारचीच चित्र उभी राहतात. या देशातल्या आज दारिद्र्याशी टक्कर घेत जगणाऱ्या समाजाला तर लहान मुलांवर संस्कार करणं वगैरे परवडतच नाही. रस्त्याकाठी गवत वाढते तशी मुलं वाढतात. पण जो सुस्थित समाज मानला जातो तिथेही संस्कार या शब्दामागे हिंदूंचे 16 संस्कार याहून फारशी निराळी कल्पना नसते. अमेरिकेत स्थायिक होऊन तिथली जगण्याची पद्धत पाळणारे आईबाप देखील इथं येऊन आपल्या मुलाची मुंज लावतात आणि मुलांवर भारतीय होम हवनाच्या संस्कारात आपला लग्न समारंभ पार पाडून बायकोसकट परततात. अमेरिकेत राहिला तरी आपले संस्कार विसरला नाही हो, हे बरं आणि कौतुक. या संस्कारात हुंडा घेणे, वस्तू पाहावी तशी मुलगी पाहणे वगैरे वगैरे सगळं काही बसतं. संस्काराचं वर्तुळ हे अशा धार्मिक मानल्या गेलेल्या जुन्या रूढींपुरते मर्यादित केलेलं असल्यामुळे त्या रूढी पाळणारे ते सुसंस्कृत आणि बाकीचे असंस्कृत असे सोयीस्कर गणित मांडलं जातं. आपल्या घरातला केरकचरा शेजारच्या वाडीत टाकणं, खिडकीतून पान खाऊन थुंकणं, अगर केसांची गुंतवळ टाकणं हा संस्कारहीनतेचा नमुना मानला जात नाही. वरच्या गॅलरीत लुगडी चादरी वगैरे वाळत टाकून ती खालच्या मजल्यावरच्या लोकांच्या गॅलरीपर्यंत लोंबू देणं किंवा वेळेचे बंधन न पाळता आपल्यासाठी कुणालाही तिष्ठत ठेवणं किंवा पूर्वसूचना न देता कुणाकडेही गप्पांचा अड्डा जमवायला जाणं आणि भेटीची वेळ ठरवूनही वेळेवर न जाणं, लोकांना तिष्ठत ठेवणं असली वागणूक एक संस्कार नसल्याचे लक्षण आहे. हे फारसे कुणाला पटलेलं दिसतच नाही. जे संस्कार समाजात जबाबदार नागरिक म्हणून जगायची शिकवण देत नाहीत त्यांना काहीही अर्थ नसतो. समाजाच्या वागण्यातून सिद्ध होतं ती खरी संस्कृती. ग्रंथात असते ती नव्हे. जीवनात आपल्या इतकाच दुसऱ्याही माणसाला निर्वेदपणाने जगायचा अधिकार आहे हे जोपर्यंत आपण मानत नाही तोपर्यंत आपल्याला सुसंस्कृत म्हणून घेण्याचा अधिकारच नाही. म्हणून स्वतःचे आणि ज्या समाजात आपण जगतो आहोत त्या समाजाचे जीवन आपल्या वागण्याने अधिक दुःखमय होणार नाही अशा दक्षतेने जगण्याची जाणीव मुलांच्यात लहानपणापासून निर्माण करणारे संस्कार कुठले याचा विचार सतत व्हायला हवा. जी सुस्थित माणसं आहेत त्यांच्यावर तर अशा तऱ्हेच्या चांगल्या सामाजिक जाणीवा जागृत करून मुलांना वाढवण्याची अधिक जबाबदारी आहे. कारण त्यांच्या वागण्याकडे आदर्श म्हणून पाहिलं जातं. त्या घरातल्या मुलांना, दुर्बल परिस्थितीतल्या मुलांना आधाराचे हात देण्याची सवय अधिक कटाक्षाने लावावी लागते. मुलांमध्ये वास्तविक सहानुभूती उपजत असते. श्रीमंत आईबापच त्यांच्यात नकळत गरीब मुलांविषयी तिटकारा उत्पन्न करत असतात. माझ्या मित्राची मुलगी एकदा आपल्या आईला रोजच्या डब्यातून गोड पदार्थ पाठवू नको, नुसती पोळी भाजी पाठव असं सांगू लागली. वास्तविक या पोरीला गोडाची फार आवड होती. त्या मुलीने आईला सांगितलं की तिच्या वर्गातल्या
तिच्या ज्या आवडत्या मैत्रिणी आहेत त्यांच्या पालकांना मुलीच्या डब्यातून गोड पाठवणं परवडत नाही. त्यामुळे हिला एकटीला गोड खाणं खरंच आवडत नाही. 6-7 वर्षाच्या मुलीला हे कळू शकतं, पण मुलीच्या मनातल्या सहानुभूतीचा आईलाही खूप अभिमान वाटत होता. तो रास्तच होता. मी एकदा चांगले श्रीमंताच्या मुलांच्या म्हणता येईल अशा एका शाळेत समारंभाचा पाहुणा म्हणून गेलो होतो. कुठल्याही शाळेचे चारित्र्य तिथं विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या मुताऱ्या आणि पायखान्यांच्या अवस्थेवरून ध्यानात येतं असं माझं प्रामाणिक मत आहे. त्या शाळेची इमारत खूप मोठी होती. तिथं नको, वर मुख्याध्यापकांच्या खोलीत स्वतंत्र स्वच्छतागृह आहे, तिथं आपण चला. कुणीतरी लगबगीनं म्हणालं. मी म्हटलं असू दे, इथं काय वाईट आहे असं म्हणून मी त्या दिशेला गेलो. सार्वजनिक म्युन्सिपाल्टीच्या किंवा एस टी स्टँडवरच्या मुताऱ्या इतकीच ही शाळेची मुतारी गलिच्छ होती. मुलांनी सर्वत्र शौच करून ठेवलेलं होतं. जीवघेणी दुर्गंधी होती. मी काहीही न बोलता परत फिरलो. शिक्षकांच्या लक्षात आलं. अहो, मुलं ऐकत नाहीत हो, अशासारखे ते काहीतरी पुटपुटले. मी विचारलं, संडास कसा वापरावा याचे तुम्ही काही संस्कार मुलांच्यावर केलेत का? संडास आणि संस्कार हे 2 शब्द मी एका वाक्यात आणलेले त्या सरांना काही रुचले नसावे. चहापानाच्या वेळी काही पावलांची गाठ पडली. त्यापैकी तिथले संडास स्वच्छ असतात की नाही, तिथे पाण्याची भांडी नीट घासलेली असतात किंवा नाही, आपली मुलं डब्यातील पोळी भाजी कुठे बसून खातात, त्यांचं खाणं झाल्यावर मुलांनी हात पुसले की नाही हे पाहणारे कुणी असतं की नाही, यापैकी कशाचीही चौकशी केलेली नव्हती. किंबहुना मी शैक्षणिक समस्या, आकृतिबंध यासारख्या विषयावर न बोलता शालेय संडास हा विषय सुरू केल्याची नाखुशीच त्या शिक्षकांच्या आणि पालकांच्या चेहऱ्यावर मला दिसत होती. जरा वय वाढलं ना की त्यांना मित्रमैत्रिणीत रमायला आवडतं. तरीही आईबापांचा सहवास त्यांना हवाच असतो. आपल्या मित्रमैत्रिणींचे गैरहजेरी जाणवावी असेही वाटते. शक्य असल्यास आपल्या एखाद्या गरीब मित्राला आर्थिक सहाय्य करण्यात आईवडिलांनी पुढाकार घ्यावा अशी एखाद्या मुलाची इच्छा असते. अशा प्रकारच्या संस्कारातून आईवडिलांनी मुलाचा स्वतःविषयीचा विश्वास वाढवत त्याला स्वातंत्र्याचा आनंद मिळवायला पात्र करायला हवा. त्यासाठी मुलांशी सतत आनंदाच्या वातावरणात संवाद हवा. तो नसतो म्हणून तर जनरेशन गॅप पडते. वाढत्या वयातल्या मुलामुलींचे आणि पालकांचे संबंध बिघडण्याचे महत्त्वाचे कारण या पालकांनी मुलांसाठी आपल्या आयुष्यातला वेळच खर्च केलेला नसतो हे त्यांच्यावर लादायचे. आपल्या देशात गुलामी वृत्तीची जोपासना केवळ बाप असल्यामुळे सर्वांनी आपले ऐकले पाहिजे आणि आपण म्हणतो तेच खरे अशा वृत्तीने संसार चालवणाऱ्या कुटुंब प्रमुखांनीच केलेली आहे. मुलांनी काय व्हायचे, मुलींनी कोणाशी लग्न करायचे, किती शिकायचे हे सारे या गृहस्थांनाच ठरवायचं. याला शिस्त, संस्कार, आज्ञाधारकता वगैरे मानण्यात येऊ लागलं. माझे एक सामान्य आर्थिक परिस्थितीतले स्नेही आपल्या 8-9 वर्षाच्या मुलाला घेऊन गाण्याच्या बैठकीला आले होते. मी त्यांना विचारलं, मुलाला गाण्याची आवड आहे वाटतं? ते म्हणाले, नक्की काही सांगता येणार नाही मला, पण लागावी अशी इच्छा आहे. गेल्या खेपेला कुमार गंधर्वांच्या गाण्याला घेऊन गेलो होतो. आज या गाण्याला यायचं का असं विचारलं आणि हो म्हणाला, म्हणून इथे आणलंय. त्याला लागलीच
चांगल्या गाण्याची आवड तर आनंदाचा धनी होईल. दुसरी काय इस्टेट देणार मी त्याला. आयुष्यभर बरोबर बाळगील अशा 4 चांगल्या आठवणी देतो. संस्कार याचा अर्थ या बापाला कळला असं मला वाटतं. अशी ही संस्कार कथा पु ल देशपांडेंची आहे. धन्यवाद.